आपण ज्याला शिव म्हणतो ते बहुतेक लोकांसाठी, मी बहुतेक म्हणतो तेव्हा अगदी मोजकी लोकसंख्या वगळता बाकीच्यांसाठी ज्याला आपण शिव म्हणून संबोधतो ते केवळ शून्य कालात उपलब्ध असतं. हा मध्यरात्रीचा काळ आहे, इतर वेळी नाही. जर तुम्हाला त्या आयामाला इतर वेळी जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वतःबाबत खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतील. अन्यथा बरेच लोक त्या आयामाला स्पर्श करण्यास सक्षम नसतात. आता मध्यरात्री उठून काहीतरी करायला सुरुवात करू नका. तुम्हाला माहिती आहे की शिवाची अनेक रूपे आहेत. जर तो काही विशिष्ट रूपात आला तर तुम्ही हाताळू शकणार नाही. कदाचित ते अद्भुत असेल. In ultimate calculations, it may be wonderful. पण आजच्या संदर्भात ते कदाचित भयानक असू शकतं. तर असं नाही की फक्त अंधारामुळे किंवा कोणत्या विकृतीमुळे लोक मध्यरात्री स्मशानात किंवा इतर जागी जाऊन बसतात. That people go and sit in cremation grounds and other places at the midnight hour because जरी त्यांना अनुभवानं माहीत नसलं तरी परंपरेनं हे ठाऊक असतं की फक्त त्यावेळी ते उपलब्ध असतं. मला यासाठी बरं का हे माहीत नसताना मी कित्येक रात्री मी स्मशानात जाऊन बसलोय. just not knowing why I am going there, it just drew me always sitting there in the midnight. मी काही शोधत होतो म्हणून नाही, तर मेलेल्या लोकांबाबत नक्की काय घडत असेल या कुतूहलानं मी एक प्रकारे ओढला गेलो. हे माझ्यासोबत घडलं जेव्हा मी फक्त 13 वर्षांचा होतो. दसऱ्यामुळे आम्ही 15 दिवसांच्या सुट्टीवर होतो आणि परत आल्यावर समजलं की आमच्या वर्गातलं एक जण मरण पावलंय. एक मुलगी. सुट्टीत निमोनियामुळे तिचा मृत्यू झाला. तर तिचा भाऊ, जो आम्हाला 1 वर्ष ज्युनियर होता, येऊन सांगितलं की सुट्टीमध्ये ती वारली. तर सुरुवातीला आम्हाला हे गंमतशीर वाटलं. आम्ही मुलीचा आवाज काढून हजेरी देत होतो कारण ते अजूनही तिचं नाव पुकारत होते. पण काही काळानंतर मला विचित्र वाटू लागलं. ही मुलगी आमच्याच वयाची इथेच होती आणि अचानक गायब झाली. ती नक्की आहे कुठे? मला वाटलं ती काही दिवसांनी हे नाटक संपून परत येईल. मग मी पाहिलं की हे नाटक नाहीये, ती गेलीये. या गोष्टीनं मला भंडावून सोडलं आणि मी काही दिवस शाळेत जाऊ शकलो नाही. हे काही भावनिक वगैरे नव्हतं. त्या व्यक्तीबद्दल मला तसं काही वाटत नव्हतं. पण एक गूढ जी खरीखुरी होती, माझ्यासारखी. कुठेही शोधा. तर मला खरोखर माहीत करून घ्यायचं होतं की नक्की काय घडतं. या गोष्टीनं माझं डोकं पार चक्रावून गेलं होतं. मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी विचार केला की मी स्वतः जाऊन पाहीन. कारण मी असाच आहे की मला प्रत्येक गोष्ट स्वतः जाऊन पाहायची असते. तर मी घरी गेलो आणि वडिलांच्या औषधांच्या कपाटात शोधाशोध केली. मग मला झोपेच्या गोळ्यांची एक बाटली सापडली आणि बाटली उघडी होती. मी गोळ्या बाहेर काढल्या, त्या मोजल्या, 98 होत्या. आणि मग मी सहज चौकशी केली की किती गोळ्या घ्याव्या लागतात. त्यांनी सांगितलं की एक प्रौढ व्यक्ती 30 गोळ्यांनी मरू शकते. 25 ते 30 गोळ्यांनी ते मरू शकतात. मग मी विचार केला की मी तर फक्त 13 वर्षांचा आहे, 98 भरपूर आहेत. तर माझ्याकडे बरीच मालमत्ता होती, बऱ्याच गोष्टी. ते सगळं काय होतं ते मी सांगणार नाही. त्या गोष्टी मी माझ्या मित्रांमध्ये वाटून टाकल्या आणि काही मित्रांना सांगितलं की बरं का, मी चाललोय, मला पाहायचंय की हे नक्की काय आहे. त्यांना वाटलं मी चेष्टा करतोय. ते खुश होते की मी माझ्या वस्तू त्यांना देतोय. त्यांना वाटलं हा मूर्ख काहीतरी बडबडतोय. तर मी घरी गेलो आणि मला माहीत होतं की माझं पोट जर रिकामं असेल तर चांगलंय. म्हणून मी जेवायला नकार दिला. मी म्हणालो, माझं पोट दुखतंय, मला जेवायचं नाही. आणि मी 98 गोळ्या घेतल्या आणि झोपलो.
आणि मग मला माहित नाही की काय झालं. 3 दिवसानंतर मी डोळे उघडले. मला कळलं की मी काही स्वर्गात किंवा नरकात नाहीये. जेव्हा मी फॅन पाहिला तेव्हा कळलं की हे माझ्या वडिलांचं हॉस्पिटल आहे. मी लगेच डोळे मिटले. मला वाटलं की मी चुकीच्या ठिकाणी आहे. 3 दिवस त्यांनी मला सगळ्या प्रकारची पोट स्वच्छ करण्याची औषधं दिली, मला सलाईन लावलं आणि शक्य त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मला जाऊ दिलं नाही. 3 दिवसानंतर एवढं सगळं करूनही मला अजूनही काहीच माहीत नव्हतं. मला फक्त इतकंच माहीत होतं की मी 3 दिवस बेशुद्ध होतो आणि मी हॉस्पिटल बेडवर आहे. मग मला कळलं की ते शोधण्याचा मार्ग हा नाहीये. तर मृत्यूनंतर काय होतं? मग मी हे शोधण्यासाठी स्मशानभूमीत बराच वेळ घालवला. लोक मला सांगायचे की इथं भूतं आहेत, असं होईल तसं होईल. प्रत्येक ठिकाणी हेच. ते म्हणायचे ही जागा झपाटलेली आहे. मी त्या रात्री तिथं जाऊन झोपायचो. ते म्हणायचे की त्या दिवशी ते आलं नाही. एक माणूस सांगायचा की तो प्रत्येक अमावास्येला जाऊन भूताला रक्त पाजतो. त्यानं मला त्याचं बोट दाखवलं, जे रोज कापून कापून पूर्णपणे झिजलं होतं. मी त्याच्यासोबत प्रत्येक अमावास्येला जायचो, पण त्या अमावास्येला ते यायचं नाही. मी सर्व ठिकाणी शोध घेतला, अनेक गोष्टी केल्या. तिथं काळे कपडे घातलेला दुसरा एक मनुष्य होता. तो मला त्याच्या एका मोठ्या देवस्थानासारख्या ठिकाणी घेऊन गेला, जिथे काळ्या कपड्याने तोंड बांधलेल्या अनेक बाटल्या होत्या. तो म्हणायचा की त्याने या काचेच्या बाटल्यांमध्ये सगळ्या भूतांना कैद केलंय. त्याच्याकडून एक बाटली चोरण्याच्या उद्देशानं मी त्याच्याशी मैत्री केली, पण तो खूप सावध होता. त्यानं मला एकही बाटली नेऊ दिली नाही. पण कोणत्याही बाटलीतून एकही भूत कधी बाहेर आलं नाही, बरं का. मग मी स्मशानभूमीत जाऊन बसायचो, या आशेनं की इथंच ते असलं पाहिजे, बरं का. मला नुकत्याच मृत झालेल्या व्यक्तीला पाहायचं होतं, जेणेकरून जेव्हा त्यांना जाळलं जाईल तेव्हा ते कुठून बाहेर येतंय हे मला पाहायचं होतं. लोक सांगायचे की जर तुम्ही रात्री 12 वाजता झाडामध्ये खिळा ठोकलात तर ते येईल. मी रोज जाऊन त्या झाडावर खिळे ठोकले. मी घड्याळाकडे पाहत बरोबर 12 वाजता Nothing came. काहीच बाहेर आलं नाही. मग मी तिथं बसायचो आणि लोक मृतदेह घेऊन यायचे. ते सर्वजण, बरं का, रडायचे, ओरडायचे, पण कोणीही तिथं जास्त वेळ थांबत नसे. जास्तीत जास्त अर्धा-1 तास थांबायचे. एकदा का प्रेत जळू लागलं की त्यांचं काम झालं. त्यांना इतरही कामं असायची, म्हणून ते निघून जायचे. मी शेकडो अंत्यसंस्कार पाहिले आहेत, पण किमान 80% किंवा अधिक शेवटचा निखारा विझेपर्यंत थांबत नाहीत. जेव्हा प्रेत पेट घेतं तेव्हा ते तिथे उभे राहतील, रडतील, घड्याळाकडे पाहतील आणि म्हणतील, चला आता जाऊया जाऊया. कारण हे कधी कधी 5, 6, 7 तास जळत राहतं. त्यामुळे अर्धा तास किंवा 45 मिनिटं असं ठराविक वेळ तिथं उभं राहून शरीर पूर्णपणे पेटल्यावर ते निघून जातात. पण शरीर बाहेर फक्त मांस असतं. आतली मुख्य रचना, ज्यामुळे तुम्हाला हा आकार आहे आणि तुम्ही बसला आहात, ती म्हणजे हाडं, तुमचा सांगाडा. या सांगाड्यात सर्वात सहज जळणारी गोष्ट म्हणजे पाठीचा कणा, कारण त्यात हाडाचा भाग खूप कमी असतो आणि ते एक सलग हाड नसतं. तर त्यामुळे त्या मधल्या भागात जे काही आहे, सांधे आणि इतर गोष्टी जळाल्या की कणा विखुरतो. तर डोकं जोडलेलं असताना बहुतेक वेळा ते हलतं आणि खाली गडगडत जातं. ते कुठेही जायचा प्रयत्न करत नसतं. लाकडं जसजशी जळतात तसं ते कोसळू लागतं आणि त्या रचनेमुळे पाय किंवा हात असे गडगडत जात नाहीत, पण डोकं नेहमी गडगडत खाली जातं. मग मी नेहमी एका काठीनं ते उचलून पुन्हा आगीत टाकायचो, कारण जर भूत डोक्यात असेल तर मला ते बाहेर काढायचंय, पण काहीच बाहेर आलं नाही. तर या गोष्टी घडताना कोणालाही तिथं थांबायचं नसतं. कारण एक गोष्ट ही आहे, कदाचित जिवंत असताना त्यांचं त्या व्यक्तीवर प्रेम असेलही. असं मानूया की त्यांचं खरोखर प्रेम होतं. असं असलं तरीही एकदा का ते मेले की मग त्यांना त्यांच्याशी संबंध ठेवायचा नसतो आणि मृतदेहाबद्दलची भीती अविश्वसनीय असते.
मी माझ्या एका मित्राला म्हैसूरमधल्या एका टीबी विभागाच्या शवागृहात घेऊन गेलो होतो. तुम्ही हे पाहायला हवं की समाजातल्या 90% लोकांमध्ये मृतदेहाबद्दल कोणत्या पातळीची भीती असते. मृतदेह कधीही उठून तुम्हाला लाथ मारत नाही, मारहाण किंवा अत्याचार करत नाहीत, कधीच नाही. असं एकही उदाहरण नाही, Hello? एक सुद्धा उदाहरण नाही. पण प्रत्येक जण मृतांना पाहून घाबरतो. जिवंत लोक तुम्हाला नुकसान करू शकतात, मृत व्यक्तींनी कधीही हानी पोचवलेली नाही, पण अनाठायी भीती असते. मुळात याचं कारण मृतदेह त्यांना नश्वर स्वरूपाची आठवण करून देतो, ज्याला त्यांना सामोरं जायचं नसतं. मी त्यावेळी कदाचित 19 वर्षाचा असेन. तोपर्यंत मी अशा अनेक गोष्टी पाहिल्या होत्या. माझा हा मित्र जो सामान्य व्यक्ती होता, कोणत्याही प्रकारे भित्रा नव्हता. आम्ही आत गेलो कारण एका मृतदेहाची ओळख पटवायची होती. मी त्याला आत घेऊन गेलो. तिथल्या केअरटेकरनं दरवाजा उघडला. आम्ही आत गेलो तेव्हा तिथं साधारण 12-13 मृतदेह होते. त्यामुळे आम्हाला जवळ जाऊन पाहावं लागलं. तुमचा विश्वास बसणार नाही, तो ज्या प्रकारे घाबरला. मला वाटलं की तो आता मरणार, इतका तो घाबरला होता. अक्षरशः त्याच्या आतून सगळंच बाहेर येतंय अशा प्रकारे तो घाबरला त्या मृतदेहांकडे पाहून. ते सामान्य मृतदेह होते. ते काही विद्रूप झालेले, सडलेले नव्हते. अर्थातच शवागृहात एक विशिष्ट वास असतो. लोक इतक्या जवळून हे सहन करू शकत नाहीत. उपजतच त्यांना तिथून निघून जावंसं वाटतं. मी स्वतःच्या आत वळलो तेव्हाच मला आतल्या भूताचा शोध लागला. इतर कुठेही शोधून मला ते सापडलं नाही. But this whole exercise of being in the cremation grounds, पण स्मशानभूमीत अगदी रोज जाण्याच्या या सरावामुळे मला एक गोष्ट 100% स्पष्ट झाली. नश्वरता, संपूर्ण स्पष्टता. स्वतःबद्दल कोणतीही शंका उरली नाही. मला माहीत आहे की हे वेळेच्या अधीन आहे. एकदा का तुम्हाला समजलं की हे मर्यादित आहे, मग तुम्ही जीवन प्रभावीपणे नियोजित कराल. तुम्हाला वाटतं की तुम्ही इथं कायमचे आहात. त्यामुळेच तुम्ही अशा अनेक गोष्टीत वेळ घालवता ज्या तुमच्यासाठी पूर्णपणे अनावश्यक आहेत. सध्या सर्व प्रकारच्या मूर्खपणाच्या गोष्टी केल्या जात आहेत. इतके अनावश्यक शब्द, अनावश्यक कृती आणि अनावश्यक भूतं हे फक्त यामुळे निर्माण होतात कारण तुम्हाला वाटतं की तुम्ही अमर आहात. जर तुम्हाला अनुभवातून हे माहीत असेल की तुम्ही नश्वर आहात, तुम्ही इथं बसलेले असताना तुमचं जीवन निसटून चाललंय, नाही का? हो की नाही? तुम्ही इथं बसलेले असताना जीवन संपत चाललंय. जर तुम्ही याबद्दल जागरूक असाल तर तुमच्याकडे कोणाशी भांडायला किंवा फालतू गोष्टी करायला वेळ असेल का? नाही. तुम्ही फक्त तेच कराल जे तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाचं आहे. जर प्रत्येकाने फक्त तेच केलं जे त्यांच्यासाठी खरोखर महत्त्वाचं आहे, तर हे जग पूर्णपणे वेगळं असेल. तर नश्वरतेला स्वीकारणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कमी वयातच तुम्ही नश्वरतेला समजून घेतलं तर ते सर्वोत्तम आहे. मग तुम्ही हे जीवन समंजसपणे घालवाल.